नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. म्हणजेच आजचा जो दिवस आहे गणरायाच्या आगमनाचा दिवस आहे. आपल्या सर्वांना चॅनलतर्फे गणरायाच्या आगमनाच्या मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते चित्र आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:28 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:42 ते 9:17 असणार आहे. रापकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातील व्यक्तींचे नातेसंबंध उत्तम पाहिले जातील. दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते चांगलं बघितलं जाईल. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणाचा स्ट्रेस थोडा पाहिला जाईल. काळजी करू नका. संध्याकाळनंतरचा कालावधी तुमच्यासाठी उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात सकारात्मक होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरत राहण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे काही चांगले छोटे मोठे लाभ मिळू शकतात. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. संध्याकाळनंतर थोडासा थकवा जाणे मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:21 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींच्या काही इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमचा मूड अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. काही चमकदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्यासारखं जाणवेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलही. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे
सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. आजच्या दिवशी तुम्हाला काही आर्थिक संदर्भामध्ये चांगले लाभ होतील, मात्र खर्चसुद्धा होऊ शकतील. अशा प्रकारे दोन्ही गोष्टींचा तुम्ही अनुभव घेऊ शकाल. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळ सं संध्या तुमच्या लाभस्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराला भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमची मानसिकता अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. थोडा स्ट्रेस जाणवेल. मात्र कामं वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे थोडीशी चिडचिड झाल्यासारखे वाटेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचार संपूर्ण दिवसभर मनात घोळवतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात शांत होईल आणि एक आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये जागेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपात दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:31 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. याचप्रमाणे काही चमत्कार संकल्पनासुद्धा सुचू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडासा मानसिकता तुमची निगेटिव्ह झाल्यासारखं चालेल. किरणं वगैरे थोडंसं जास्त झाल्यासारखं वाटेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा केलं जाईल. त्यासंबंधी काही नवीन संकल्पना सुचू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील आणि त्या संदर्भात तुमचा जो दिवस आहे तो अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. फिरणं वगैरे जास्त येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण विचार राहतील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. मात्र तुमचा मूड काही ठीक दिसून येणार नाही. थोडीशी चिडचिडपणा दिसून येईल. त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. आता संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमचा जो मूड आहे हा पूर्णपणे सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह दिसून येईल, की ज्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची उर्मी तुमच्यामध्ये दिसून येईल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. संध्याकाळी 7:21 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. तुमचा मूड आणि एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. थोडासा तुमचा जो मूड आहे तो निगेटिव्ह झाल्यासारखा वाटेल, पण तो काळजी करू नका. संपूर्ण दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 ऑगस्ट 2025 त्याचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.